जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम। जय गौरानिताई गौरान्विताई जय गौरान्विताई। जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। श्रील प्रभुपाद की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा हरे सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला आठवत आहे आपण काय केलेलं मागच्या वेळेला? मागे आपण लास्ट 2 श्लोक बघितलेले आपण आणि बरोबर. त्याच्यामध्ये आपण टर्निंग पॉइंट बघितलेला. एक मार्ग जो आहे अ, अगोदरच्या थर्ड लास्ट आणि त्याच्या फोर्थ लास्ट श्लोक मध्ये बघितलेला. तर कर्म संन्यासाहून आपण कर्मयोगाहून आपण संन्यास म्हणजे ध्यान योगाकडे जातो आणि हम्म. मागे जे आपण शिकलो तो जो फाटा आहे तो भक्ती योगाकडे उडतो आणि पहिल्यांदा श्रीकृष्णाने रिव्हील केले. याच्या अगोदर त्यांनी यज्ञ म्हणजे इनडायरेक्टली एक्सपोज केलेलं. पण हम्म. इकडे त्यांनी जस्ट स्टार्ट दिली आहे आणि भक्ती योग या मार्गाकरिता त्यांनी एक पाटा दाखवलेला आहे. बरोबर बरोबर बरोबर. आणि ह्या वर्सला प्रभुपादांनी पीस फॉर्म्युला असं नाव दिलेलं आहे. पीस फॉर्म्युला आपण ते परत बघू आज उजळणी करताना एकदा. तर आता आज आपण 5वा अध्याय संपूर्ण म्हणजे अगदी संक्षिप्त रूपात बघून घेऊया. आणि तुम्हाला काही प्रश्न असल्यास आपण बोलू त्याबद्दल मग. ठीक आहे.
तर आता 5वा अध्यायापर्यंत काय झालंय की दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाने आत्म्याचं एक प्राथमिक ज्ञान दिलं. तो का भौतिक शरीरात अडकतो वगैरे, आणि मग तो कसा बाहेर पडू शकतो वगैरे. नंतर तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग, म्हणजे सकाम निष्काम कर्मयोग, त्याची एक बेसिक लेवलवरती त्यांनी माहिती दिली त्यांनी. आणि व्यक्तीनी का कर्म केलं पाहिजे ते त्याची माहिती दिली त्यांनी. चौथ्या अध्यायामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी स्पष्ट केल्या, की हे जे ज्ञान आहे ते ज्ञान आपल्याला कुठून मिळालं, कसं मिळालं, परंपरा, सूर्यदेव वगैरे त्याबद्दल बोललं. नंतर त्यांनी ह्याच ज्ञानाबद्दल आणि स्वतःबद्दल थोडी माहिती दिली. तो इतर शरीर, म्हणजे आपलं मनुष्याचं शरीर आणि त्याचं शरीर ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते त्यांनी सांगितलं. नंतर फक्त कृष्णाबद्दल आपल्याला जरी माहिती जरी मिळाली तर त्याचा काय फायदा होतो वगैरे ते सगळं सांगितलं त्यांनी. नंतर तो ह्या ज्ञान जे आहे, ज्ञान जेव्हा कर्मामध्ये मिक्स होतं तरी आपल्याला कळतं की आपण कर्म का करतोय. नाहीतर निष्काम कर्मयोग कधी कधी असं होतं की व्यक्ती फक्त कर्तव्य म्हणून करतो, पण त्याला का करतो ते माहिती नसतं. तर ज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये थोडं आणलं तर कर्म आपण सेन्सिबली करू शकतो. आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सॅक्रिफायसेस काय असतात वगैरे ते सगळं सांगितलं. आणि शेवटी काय होतं, 41 आणि 42व्या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला अशी काही गोष्ट सांगतो की ज्याच्यामुळे अर्जुन परत कन्फ्यूज होतो. आणि त्यामुळे काय होतंय की मी इकडे स्किप करतो. मी 5व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुन परत तोच प्रश्न विचारतो जो त्यांनी ऑलरेडी विचारलेला. त्यांनी तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्यांनी विचारलेलं कृष्णाला, जायसी चेत कर्म नसते मता बुद्धी जनार्दना. मिनिंग, हे तू का मला ह्या युद्धामध्ये तू मला जबरदस्ती करतोयस. तुला माहितीये की ह्या युद्धाने इतर लोकांचं किती जीवाची हानी होणार आहे, तरी सुद्धा तू मला हे युद्ध का करायला लावतोय. आणि त्याचं उत्तर कृष्णाने कर्मयोगाद्वारे दिलं तिसऱ्या अध्यायामध्ये. आणि परत चौथ्या अध्यायामध्ये सुद्धा त्यांनी थोडं त्याबद्दल सांगितलं. 5व्या अध्यायामध्ये परत अर्जुन तोच प्रश्न विचारतो, तुला हे माहित आहे तर तू का मला ते करायला लावतोयस परत. मी कन्फ्यूज झालेलो आहे, तू दोन्ही बाजूंनी बोलतोयस. इक्विवोकल प्रभुपादांनी शब्द वापरलेला आहे. इक्विवोकल म्हणजे जेव्हा डिस्कशन होतं, डिबेट होतं, त्यावेळी जर एक व्यक्ती जर दोन्ही बाजूंनी बोलला पॉझिटिव्ह, तर मग त्याला इक्विवोकल म्हणतात. आणि अर्जुन कृष्णाला तेच म्हणतोय की एका जागी तुम्हाला बोलतोय संन्यास घे, दुसऱ्या जागी बोलतोय कर्म कर. मग मी करू तर काय करू. तर झालं काय की अर्जुन कन्फ्यूज झालेला. का तर 41व्या श्लोकामध्ये कृष्ण एक शब्द वापरतो ज्याच्यामध्ये कर्म, योग आणि संन्यास, योग संन्यस्य कर्मणाम, असं तो शब्द वापरतो. म्हणजे अर्जुनाला कृष्ण सांगतोय की योग पण कर, कर्म पण कर आणि संन्यास पण कर. आता कसं शक्य आहे ना हे. तर अर्जुनाला असं का वाटतं, तर अर्जुनाला फक्त दोन ऑप्शन्स दिसत आहेत, युद्ध करणं किंवा युद्ध न करणं. तर अर्जुनाकडे दोनच ऑप्शन्स आहेत, युद्ध करणं किंवा युद्ध न करणं. युद्ध करणं म्हणजे काय होणार, त्याला लोक म्हणजे समोरच्या कौरवांना मारावं लागणार. म्हणजेच काय, तर तो पाप करणार आहे त्याच्या दृष्टीने. आणि दुसरा पर्याय म्हणजे युद्ध नाही करणार. युद्ध नाही करणं म्हणजे इधर त्याला पळून जावं लागणार, जे त्याला शक्य नाहीये. युद्ध जर नाही केलं तर त्याला वाटलं त्यातनं शांती मिळणार. म्हणजे त्याच्या दृष्टीने ते युद्ध करणं हे कर्म आहे आणि युद्ध न करणं म्हणजे संन्यास आहे. तर आता तो विचार करतोय की असं कसं शक्य आहे की मी कर्म पण करावं आणि संन्यास पण घ्यावा. म्हणजेच मी युद्ध पण करावं आणि मी युद्ध करू पण नाही, म्हणजे हे कसं शक्य आहे. तर म्हणून हा प्रश्न अर्जुन पहिल्या श्लोकामध्ये त्याला अर्जुनाला कृष्णाला विचारतो. मग कृष्ण काय करतो, त्याला त्याचं तिसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी इनडायरेक्टली उत्तरं दिलेली. तर आता तो डायरेक्टली उत्तर देतो आता त्याला. निष्काम कर्म योग काय असतं त्या दृष्टीने कृष्ण अर्जुनाला उत्तर देतोय. तो कृष्ण काय सांगतोय, निश्रेय सकारावुभव म्हणजे काय,
तर दोन्ही मार्ग, संन्यासाचा मार्ग आणि कर्मयोगाचा मार्ग, दोन्ही म्हणजे श्रेय मिळवून देतं, म्हणजे लॉंग टर्म गुड मिळवून देतं दोन्ही. हा, पण तयोस्तु कर्मसन्यासात, म्हणजे तयोस्तु म्हणजे त्या दोघांमध्ये कर्मसन्यासात पेक्षा कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोग इज बेटर दॅन कर्मसन्यास. म्हणजेच काय झालंय आता, अर्जुन जेव्हा प्रश्न कृष्णाला विचारला अर्जुनानी, त्यावेळी त्यांनी कर्मसन्यास आणि हे कर्मयोग हे डिफरंट कॉन्सेप्ट त्याला वाटलेले आहे. आता जेव्हा कृष्ण बोलतोय त्यावेळी तो त्याला कर्मयोग आणि कर्मसन्यास हे इंटर रिलेटेड आहेत. त्यांचं ऑब्जेक्टिव्ह दोघांचा सेम आहे, त्यामुळे दोन्ही ह्यांना कृष्ण निश्रेय म्हणतोय, पण त्याच्यामध्ये कर्मयोग बेटर आहे हे असं सांगतोय. आणि मग नंतर कृष्ण काय करतोय, तेच तो एक्सटेंड करतो. कामाचा त्याग करणं खूप सोपं आहे, पण काम करत राहणं आणि कामाचं जे फळ आहे, कर्मफळ आहे ते, त्याच्याशी अटॅच न राहणं हे खूप डिफिकल्ट आहे. आपण म्हणतो ना की एखादा मंदिरातला एखादा पुजारी जर असला, तर त्यांनी जर का दारू नाही प्यायली तर काय मोठी गोष्ट नाहीये, तो मंदिरातच राहतो आणि त्याला दारू मिळतच नाही त्याला. किंवा त्याच्या बरोबरचे जे पुजारी आहेत त्यांच्या बरोबर तो एकसारखा राहिल्यामुळे ते पुजारी पित नाहीत, त्यामुळे हा पण पित नाही. त्यामुळे मंदिरात पूजा करणारा पुजारी जर का दारू नाही प्यायला तर काही मोठी अप्रूप नाही त्याबद्दल. पण एखाद्या दारूच्या फॅक्टरीमध्ये काम करणारा माणूस जर का त्यांनी दारू नाही प्यायली तर मग त्याबद्दल कौतुक आहे. त्यामुळे काय, कर्माचा त्याग करणं खूप सोपं आहे, पण कर्म करून कर्मफळाशी अटॅचमेंट न ठेवणं हे डिफिकल्ट आहे. त्यामुळे निष्काम कर्मयोग इज डिफिकल्ट बट रेकमेंडेड बाय कृष्ण. बरं, नंतर काय होतं, तिसऱ्या अध्यायामध्ये कृष्ण नित्य संन्यासी हा शब्द वापरतो. आणि नित्य संन्यासी म्हणजे तो जन्मापासनं म्हणजे मेंटॅलिटीने तो संन्यासी असतो. मिनिंग त्याला असं नाहीये की तो आज कर्म करतोय, आज त्याला फळांची अपेक्षा आहे आणि उद्या त्याला ज्ञान मिळालं आणि तो संन्यासी झाला, हे असं नाहीये ते. तो मिनिंग तो पूर्णपणे मेंटॅलिटीने संन्यासी आहे. आणि त्याचा अर्थ काय आहे की तो कर्म करत राहतोय, कर्माशी तो रिलेटेड आहे, फळाशी पण रिलेटेड आहे, बट फळाशी त्याला अटॅचमेंट नाहीये. आणि अशी व्यक्ती जी करते ती सुखम बंधात प्रमुच्यते, म्हणजे हे जे आपल्याला मटेरियल अट्रॅक्शन असतं, बॉन्डेज असतं आपलं, त्यापासून तो मुक्ती मिळवतो. नंतर तो काय बोलतोय की सांख्य योगो पृथक बाला, म्हणजे असं विचार करणं की हे दोन गोष्टी, कर्मसन्यास आणि कर्मयोग, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, हे एक बाल म्हणजे लहान व्यक्ती, मूल कसं विचार करू शकते, तसा विचार झाला तो. तर तो काय बोलतोय की ऍक्च्युली जर बघितलं तर हे एकच आहेत. आणि दोघांमुळे म्हणजे एक 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 एका मार्गावरती जर तुम्ही चालायला चालू केलं तर दोन्ही मार्गांचं फळ तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळतं. नंतर काय झालंय, 6व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय संन्यासस्तु महाबाहो दुःखम आप्तुम अयोगतः. आता ह्या श्लोकामध्ये कृष्ण खरं कारण देतो की एखादी व्यक्तीनी संन्यास का घेऊ नये. ओके, तर त्याला तो मेन काय बोलतोय त्याचं कारण की प्रत्येकाची एक एलिजिबिलिटी असते. ओके, आपण जेव्हा एका कंपनीमध्ये जॉब करायला चालू करतो त्याच्या आधी आपली एलिजिबिलिटी व्हेरीफाय केली जाते इंटरव्ह्यूद्वारे. एक प्रत्येक जॉबला काही क्रायटेरिया असतो आणि ज्याच्यामुळे आपण त्याला एलिजिबल आहोत की नाही हे ठरलं जातं. त्या व्हेरिफिकेशन नंतर, इंटरव्ह्यू प्रोसेस नंतर सिलेक्शन झालं की नंतर मग आपल्याला जॉब मिळतो आणि मग आपण तो करू शकतो. समजा इस्रोमध्ये कोणी जॉब अप्लाय केला आणि त्याला ग्रहांबद्दल काहीही माहिती नसेल, फिजिक्स बद्दल काहीही माहिती नसेल, मॅथ्स काही येत नसेल, तर ती व्यक्ती इस्रोमध्ये डिझाईनच्या फील्डमध्ये कसं काम करू शकेल.
तर तसंच गोष्ट आहे. स्पिरिच्युअल आध्यात्मिक जे ज्ञान असतं ते ज्ञान कोणाला कधी किती मिळावं ह्याची पण एक एलिजिबिलिटी असते. आणि त्या ज्ञानाद्वारे जे काय आपल्याला आपल्या जीवनात अप्लाय करायचं असतं त्याला पण एक एलिजिबिलिटी असते. तर कृष्ण इथे काय बोलतोय की एलिजिबल होण्याआधी जर का कोणीच कर्मसन्यास घेतला तर दुःखम आपतुम अयोगतः. अयोगतः मिनिंग कोणी व्यक्ती एलिजिबल नसेल तर त्याला फक्त दुःख मिळतं. म्हणून काय कृष्ण बोलतोय की तू कर्मयोगाचा पाथ घे, कर्मसन्यासाकडे जाऊ नको. ठीक आहे. 7व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत कृष्णाने तो कर्मयोग कसा करावा ते सांगितलेलं आहे. ओके. आता कृष्ण काय बोलते की विशुद्ध आत्मा, योगयुक्त विशुद्ध आत्मा. विशुद्ध आत्मा म्हणजे ती व्यक्ती ज्यांनी स्वतःच कर्मफळाशी संबंधित न राहता ज्यांनी प्युरिफिकेशन केलेलं आहे. विजित आत्मा म्हणजे ज्यांनी आपली मन व इंद्रिय ह्यांना आणि जितेंद्रिय आणि ज्यांनी आपल्या मन आणि इंद्रियांना जिंकलेलं आहे. अशी व्यक्ती सर्व भूतात्म भूतात्मा म्हणजे सगळ्या व्यक्तींना, सगळ्या प्राण्यांना तो अतिशय प्रिय असतो. कुर्वन नपी न लिप्यते आणि त्यामुळे तो कधी बांधला नाही जात काम करून सुद्धा. आता ह्याचं एक्झाम्पल आपण कसं घेऊ शकतो. तुकाराम महाराज, अशी कधी आपल्याला कोणी व्यक्ती सापडली आहे का की ज्यांना तुकाराम महाराज आवडत नाहीत? कधीच नाही. जे सालो मालो जो त्यांच्या गावातला होता, ज्यांना तुकाराम महाराज आवडत नव्हते, त्यांच्यावरती जो प्रसंग उद्भवला त्याच्यानंतर जेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांच्या पाठीवरती हात फिरवला आणि त्यांचं सगळं दुःख सरून गेलं, त्यानंतर तो सुद्धा तुकाराम महाराजांवरती प्रेम करायला लागला. तर प्रत्येक व्यक्तीवरती, प्रत्येक आत्म्यावरती त्या आत्म्याबरोबर परमात्मा सुद्धा आहे. म्हणून ही संत व्यक्ती जी असते, हे जो योगयुक्त विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय जे सांगितलंय, ज्या व्यक्तीचं वर्णन केलेलं आहे, ती व्यक्ती कोणताही भेदभाव न करता प्रत्येक प्राण्यावरती तेवढंच प्रेम करते. त्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीला, प्राण्याला, ओके, त्याचप्रमाणे तो ह्या व्यक्तीवरती सुद्धा प्रेम करतो. आणि त्यामुळे काय होतंय, तो सर्व भूतात्मा भूतात्मा बनू शकतो. आणि अशा प्रकारे तो कार्य करतो. त्यामुळे कार्य करून सुद्धा कुर्वन अपि न लिप्यते, तो बांधला जात नाही. तो नंतर वेगवेगळ्या प्रकारे 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये वेगवेगळ्या प्रकारे काम करून सुद्धा तो अलिप्त राहतो. त्यामुळे कृष्ण काय बोलतो, नैव किंचित करोमीति, ओके, युक्तो मन्येत तत्वविद. ओके. आणि नंतर तो 7-8 गोष्टी सांगतो. पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, अश्नन, गच्छन, श्वपन, श्वसन. ओके. पश्यन म्हणजे बघणं, शृण्वन म्हणजे ऐकणं, स्पृशन म्हणजे स्पर्श करणं, जिघ्रन म्हणजे खाणं, चाखणं, अश्नन म्हणजे खाणं, गच्छन म्हणजे जाणं, स्वप्न बघणं आणि श्वसन श्वास घेणं. ओके. आणि प्रलपन, विसृजन, गृह्णन, उन्मिशन, निमिशन नपी. बोलताना, काही सोडताना म्हणजे आपण शरीरातल्या मलमूत्र सोडत असतो ते करताना, काही घेताना वगैरे, ह्या सगळ्या ज्या आपल्या दैनंदिन गोष्टी आहेत त्याचं कृष्णाने तिथे वर्णन केलंय आणि सांगितलंय की हे करून सुद्धा तो न केल्यासारखा राहतो, म्हणजे त्याच्यापासून अलिप्त असतो. आणि ह्याचं का असं, तर आपण त्याच्या पुढच्या श्लोकांमध्ये आपण बघितलेलं आहे. तर ती व्यक्ती स्वतःला प्रॉपरली, स्वतःच्या आत्मा आणि शरीर ह्या दोघांमध्ये व्यवस्थित डिफरन्शिएट करत असते. त्याला कळत असतं की ही कार्य जी होत आहेत ती शरीराच्यामुळे कार्य होत आहेत, माझा त्याच्याशी काही संबंध नाहीये. आणि म्हणून तो स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवू शकतो. नंतर ब्रह्मण्याधाय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति यः. ओके. तो काय करतोय आता, अजून एक स्टेप कृष्ण पुढे जातोय. तो ते ब्रह्मण्याधाय कर्माणी म्हणजे स्वतःची जी कर्म आहेत त्याला तो भगवंतांना समर्पण करतोय. ब्रह्मण्याधाय कर्माणी. नंतर संगम त्यक्त्वा करोति यः. संघ जो असतो इंद्रियांचा, इंद्रिय विषयांबरोबर संघ असतो त्याचा, तो
त्याग करतो. हा, म्हणून लिप्यतेन स पापेन. ओके, तो कोणत्या गोष्टीने हे ज्याच्यामुळे जे पाप होऊ शकतं त्याच्यामुळे तो प्रभावित होत नाही. आणि पद्मपत्रम इवांभसा, पद्म म्हणजे कमळ, कमळाचं जे पान असतं त्या पाण्यावरती एखादं थेंब पाणी पडलं तर तो कसं होतं की पाणी त्याच्यावरती असतं पण पाण्यामुळे तो ओला होत नाही, पाण्याशी कॉन्टॅक्ट मध्ये येत नाही तो. पान जर उभं केलं त्याला तर ते थेंब आहे तो तसाच गळून खाली पडतो. ह्याचाच अर्थ काय की थेंब गळून झाल्यानंतर थेंब तिकडे होता की नाही हे कोणाला कळणार पण नाही. असं त्याचं बिहेवियर असतं ह्या विशुद्ध आत्माचं, की तो काम करून सुद्धा कामाशी कर्माशी आणि कर्मफळाशी कम्प्लिटली अनरिलेटेड असतो तो. ठीक आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये, हा खूप इम्पॉर्टंट श्लोक होता, आपण ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये बोललेलो. कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मा शुद्धये, त्यक्त्वात्म शुद्धये. तर ह्याच्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की एक प्रश्न निर्माण होऊ शकतो आपल्याला आता, की मग ह्या व्यक्तीला जर काही काय म्हणतात काही कशाची इच्छाच नाहीये, कर्मफळ कोणतंही नकोय त्याला, तर मग ह्यानी कर्म करावं का? तर कृष्ण उत्तर देतोय ते संगम त्यक्त्वात्म शुद्ध ये, की स्वतःच्या आत्मशुद्धी करता तो कर्म करत राहतो. कारण कसं असतं की आपण आता भगवद्गीतेचं ज्ञान घेतलं आणि आपल्याला कळलं की कर्मफळाशी आसक्ती असू नये, तर असं नाही की लगेचच्या लगेच आपल्याला ते इम्प्लिमेंट पण करायला जमेल 100% परफेक्टली आपल्या जीवनामध्ये. त्याच्याकरता बऱ्याच दिवसांची, वर्षांची, कधी कधी जन्मांची प्रॅक्टिस लागते आपल्याला. आणि मग हळूहळू हळूहळू आपला ती ती प्रॅक्टिस बनून जाते आपली, की मी कर्म करतोय पण फळाची मला काहीही घेणं देणं नाहीये. तर त्या स्टेजला पोचण्याकरता कर्म करत राहणं इज मॅन्डेटरी. जर कर्म करणं सोडूनच दिलं तर आपल्याला कसं कळेल आपल्याला फळाशी आसक्ती आहे की नाही ते. तर म्हणून कृष्ण काय बोलतोय, योगिना कर्म कुर्वंती, तो कर्म करतो पण फक्त आत्मशुद्धी करता. आणि त्याच्या शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय हे सगळ्यांना तो शुद्ध करत राहतो. तर आपण हा प्रश्न घेतलेला की जर आत्मा हा शुद्ध आहे तर आत्मशुद्धी हा शब्द बरोबर नाही. तर इकडे काय की आत्मा या शब्दाचे बरेच अर्थ निघतात. मनाला पण कधी आत्मा म्हटलं जातं, कधी कधी बुद्धीला पण आत्मा म्हटलं जातं. तर मन, बुद्धी, अहंकार वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टींमुळे आत्मा जो आच्छादला गेला आहे, अज्ञानेनावृतम ज्ञानम, तर ते जे झाकला गेला आहे ते काढून टाकणं म्हणजे शुद्धीकरण करण्यासारखं. नंतर युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांती आपनोति नैष्ठिकीम, त्याला काय मिळते? पूर्ण शांती मिळते. अयुक्त काम कारेण फले सक्तो निबध्यते, तो कोणत्या ह्या आसक्त नसतो कोणत्या फळामुळे, त्यामुळे तो निबध्यते म्हणजे असा बांधला जात नाही तो. आता इकडे हे जाणून घेण्यासारखं आहे की ह्या 12व्या श्लोकापर्यंत कृष्णाने प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन ऑफ कर्मयोग, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. आता तो काय करतोय, परत एक काइंड ऑफ टर्निंग पॉइंट आणतोय भगवद्गीतेमध्ये, एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी तो सांगतोय आता. ओके. आणि हीच गोष्ट म्हणजे काय असतं की बऱ्याच वेगळ्या प्रकारची लोक असतात. काहींना एखादी गोष्ट एका पर्टिक्युलर प्रकारे सांगितलं तर समजतं, काहींना वेगळ्या प्रकारे सांगितलं तर समजतं. तर कृष्ण इथे फिलॉसॉफी सांगितली त्यांनी, निष्काम कर्मयोग का करावा, नंतर तो प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन सांगतोय कसा करावा, आणि नंतर तो आता हा तिसरा पर्स्पेक्टिव्ह देतोय तो, की कोणतंही कार्य जेव्हा घडतं त्यावेळी त्याच्या मागे तीन तीन कर्ते असतात. ते तीन कर्ते म्हणजे, पहिला कृष्णाने सांगितलंय 13व्या श्लोकामध्ये, सर्व कर्माणी मनसा संन्यसा असते सुखम वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. म्हणजे नवद्वारे पुरे देही, 9 द्वारांच्या देहामध्ये असलेला देही म्हणजे आत्मा,
त्याच्याबद्दल कृष्ण सांगतोय. नैव कुर्वन्न कारयन, कर्म कर्म करून करत असताना सुद्धा तो न केल्यासारखा राहतो तो. म्हणजे तो झाला पहिला कर्ता. ओके. दुसरा कर्ता कोण आहे तर प्रकृती. कृष्णाने सांगितलंय की न कर्तृत्वम न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. स्वभाव, ती प्रकृती जी आहे त्याच्यामुळे ते कार्य घडलं जातं. आणि हा जो आत्मा जो आहे तो ना स्वतः करू शकतो, न लोकस्य सृजती प्रभू, ना लोकांकडनं करवून घेऊ शकतो. त्याला तो फक्त एक निमित्त आहे ज्याच्या फायनल सँक्शनमुळे गोष्ट घडतायत. ओके. तर ह्याच्यामध्ये जाणून घेण्यासारखं एक एक्झाम्पल होतं ज्यात आपण बघूया, ज्याच्यामुळे हा कॉन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतलेला. नंतर 15व्या श्लोकामध्ये तो तिसरा कर्ता जो आहे त्याबद्दल सांगतोय. नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवः. मिनिंग हा जो जंतू म्हणजे आत्मा जो आहे तो असा मोहित झालेला आहे की त्याला हे कळत नाही. अज्ञाने नावृतम ज्ञानम, अज्ञानामुळे तो असा त्याच्या वरती आवरण निर्माण झालंय. त्याला हे कळत नाही की न चैव सुकृतम विभू, की ना नादत्ते कस्यचित पाप, म्हणजे मी कधीही कोणाच्या पाप किंवा पुण्याचा स्वीकार करत नाही आणि मी कोणालाही ते म्हणजे काय म्हणतात त्याला की मी त्याला देत पण नाही ते मी. तर म्हणजे पाप असो किंवा पुण्य असो मी त्याचा स्वीकार करीत नाही आणि मी रिस्पॉन्सिबल पण नाही त्याचा. म्हणजेच काय की आपण हे समजण्याकरता एक एक्झाम्पल घेतलेलं. एक चोर, पोलीस आणि न्यायाधीश त्याचं. ठीक आहे. चोरांनी चोरी जर केली तर पोलिसाचं काम आहे त्याला पकडणं. पण पोलीस काय करू शकतो, त्याला शिक्षा देण्याचं काम त्याचं नाहीये. त्यामुळे तो न्यायाधीशासमोर आणतो. न्यायाधीश काय करतो, सगळं बॅकग्राऊंड चेक वगैरे व्हेरीफाय वगैरे केल्यावरती, सगळे पक्ष ऐकल्यावरती वगैरे नंतर ठरवतो की बाबा हा चोरांनी चोरी केली, करायला नव्हती पाहिजे, त्याला इतका इतका दंड मिळणार किंवा अमुक एका वर्षाची शिक्षा होणार, त्याला जेलमध्ये राहावं लागेल. मग त्यांनी सांगितलं जेलमध्ये टाकायचं म्हणून पोलीस काय करतो, त्या आदेशाची अंमलबजावणी करणार आणि त्या चोराला जेलमध्ये टाकणार. मग आपण काय विचार बघितलेलं की ह्याच्या मागे कर्ता कोण आहे. तर पहिला असं येतं की न्यायाधीशाने शिक्षा ठोठावली म्हणून न्यायाधीशामुळे तो जेलमध्ये गेला. ते एका अर्थी बरोबर आहे, न्यायाधीशामुळे जेलमध्ये गेला. पण न्यायाधीशांनी मुद्दामून त्याला जेलमध्ये टाकलं का, का तर माझी त्याच्याशी पर्सनल दुश्मनी आहे म्हणून? तसं तर काही नाहीये. त्यांनी चोरांनी चोरी केली म्हणून पोलिसांनी त्याला आणलं तिकडे. मग पोलिसांनी जर आणलं नसतं तर न्यायाधीशांनी त्याला शिक्षा दिलीच नसती. म्हणजे न्यायाधीश रिस्पॉन्सिबल नाहीये. मग दुसरी करता कोण येतो, पोलीस. पोलिसांनी त्याला आणलं का, का तर ह्यानी चोरी केली. जर ह्यानी चोरी नसती केली तर पोलिसांनी आणलंच नसतं. मग तिसरा करता येतो आपला चोर. बरं, मग चोरांनी चोरी केली, त्याला कोणी न्यायाधीशाने किंवा पोलिसांनी जबरदस्ती केलेली? तसं नाहीये. त्याला माहिती नव्हतं का की चोरी केल्यावरती आपण पकडले जाऊ शकतो, पकडल्यावरती आपल्याला शिक्षा होऊ शकते? असं पण नाहीये, त्याला माहिती आहे. तरी सुद्धा चूक आहे हे माहिती असून सुद्धा जेव्हा ती व्यक्ती चूक करते, चोरी करते, तर मग ही त्याचीच चूक झाली ना. मग त्याला जर शिक्षा मिळाली तर मग तो न्यायाधीशाला किंवा पोलिसांना कसा जबाबदार ठरवू शकतो? आणि हेच मग आपण नंतर एक्झाम्पल एक्सपांड केलेलं समजण्याकरता की आत्मा, प्रकृती आणि भगवान ह्या तीन कर्ते आहेत. तर आत्म्याला माहित असतं की अमुक एक गोष्ट करणं पाप आहे, चुकीचं आहे. तरी पण इंद्रियांच्या प्रभावाखाली मनाची जी जबरदस्ती असते त्याच्यामुळे तो चूक करतो. बरं, चूक जेव्हा होते त्यावेळी मग प्रकृती काय करते, सगळं ऑब्झर्व करत असते. मग प्रकृतीला माहिती असतं की अमुक एका चुकाची अमुक एक शिक्षा आहे. पण तो ती
ठोठावत नाही. जसं समजा पोलिसाला पण माहिती आहे की ह्यानी चोरी केली, ह्याला 2 वर्षाची शिक्षा व्हायला पाहिजे, पण पोलीस स्वतः टाकत नाही डायरेक्टली ना, तो न्यायाधीशाकडे आणतो. तसंच प्रकृती भगवंताची आज्ञा घेते. भगवंत बोलतो की बाबा हा, ह्याला अमुक एका पापकर्मामुळे तमुक एक शिक्षा झाली पाहिजे. तर मग त्याप्रमाणे भगवंतांनी अप्रुव्हल दिलं, सँक्शन केलं, की त्यानंतर मग प्रकृती एका प्रकारची शिक्षा आत्म्याला देते. मग ती शिक्षा कोणतं असू शकते, की कधी आपल्याला कोणतं शरीर मिळू शकतं. खरं शरीर मिळणं हे पण शिक्षाच आहे. बऱ्याच लोकांना वाटतं की वाव, मी किती सुदृढ आहे, किंवा मी किती चांगला दिसतो, किंवा मी किती पैसेवाला आहे, मला किती चांगलं मिळालं. तर त्यांना वाटत असतं की बाबा, करोडो करोडो रुपयाची संपत्ती असणं ही, किंवा खूप चांगलं दिसणं ही हा एक प्रकारचा रिवॉर्ड आहे माझा. जर का त्याला पुनर्जन्माची माहिती असेल, पुनर्जन्मावरती विश्वास असेल, कर्माच्या सायकलवरती विश्वास असेल, तर त्याला ते कळू शकतं की पूर्वजन्मीचं पुण्य होतं माझ्याकडे, म्हणून मला हे असं शरीर किंवा असा जन्म मिळालेला आहे. तर त्याला जेव्हा तो चांगलं मानतो, त्यावेळीच त्याची ती फंडामेंटल नॉलेज आहे तेच कळून येतं की ते बरोबर नाही येते. का तर त्याला शरीर मिळणं हेच एका पर्टिक्युलर कर्माचं रिझन आहे ते. जर का त्यांनी अकर्म किंवा भक्ती जर केली असती, तर त्याला आता शरीरच मिळालं नसतं. आणि दॅट इज द आयडियल स्टेट. तर म्हणून कृष्ण इथे सांगतोय की हे 3 जे कर्ते आहेत, ह्या 3 कर्त्यांमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ऍक्शन लाईज ओनली विथ द आत्मा. कोणत्याही कर्माचं जेव्हा फायनल डिसिजन घ्यायचं आहे, करायचं का नाही, ते फक्त आत्मा करतो. कृष्ण, प्रकृती आणि बाकीचे जीव तुमच्या समोर अशी विचित्र परिस्थिती निर्माण करून ठेवून देतील की ज्याच्यामुळे तुम्हाला पाप करण्याशिवाय दुसरं ऑल्टरनेटिव्ह सुचणारच नाही. पण तरी सुद्धा पाप करणं किंवा न करणं हे तुमच्या हातात आहे. आणि त्यावेळी बिकॉज फायनल सँक्शन, फायनल डिसिजन तुमचा आहे, त्यामुळे पाप पण तुम्हालाच लागणार, त्या पाप कर्माची फळं पण तुम्हालाच भोगावी लागणार. 16व्या श्लोकामध्ये कृष्ण फायनल त्याचं हे देतो की जेव्हा आपण हे अज्ञान आहे, त्यावेळी त्याचा नाश करतो. ओके. अज्ञानाचा नाश कशाने होऊ शकतो? ज्ञानामुळे. तेव्हा काय होतं? तेषामादित्य विज्ञानम प्रकाशयति तत्परम. जसं सूर्य कशा गोष्टी प्रकाशित करतो, तसंच ज्ञान आतनं आपल्याला संपूर्ण प्रकाश देतो. आणि चांगलं काय, वाईट काय, चांगलं चांगलं का आहे, वाईट वाईट का आहे, ह्याचा प्रकाश देतो आपल्याला. आणि इकडे ह्याचा रेफरन्स आहे परमात्म्याशी. ओके. आणि म्हणून बिकॉज हा 16वा श्लोक परमात्म्याशी रिलेटेड आहे, म्हणून 17व्या श्लोकापासून 26व्या श्लोकापर्यंत कृष्ण परमात्म्यावरती व्यक्तीने फोकस कसं करावं आणि त्या फोकस करण्याने आपल्याला मुक्ती कशी मिळू शकते ह्याचं सांगितलेलं आहे. तर हे श्लोक मी जरा थोडं ब्रीफलीच घेतो मी. नंतर आता काय करतोय 17व्या अध्यायामध्ये, तद्बुद्धी सदात आत्मना तन्निष्ठा सत्परायण. म्हणजे आपली बुद्धी, आपला आत्मा, आपलं मन, निष्ठा आणि आपलं प्रयत्न, ह्या सगळ्यामुळे कृष्ण बोलतोय की जेव्हा आपण परमात्म्यावरती जर फोकस केलं, तर गच्छन्त्य पुनरावृत्ती, आपल्याला हे शरीर सोडल्यावरती पुनरावृत्ती म्हणजे पुनर्जन्म मिळणं हे पॉसिबल नाहीये. का तर ज्ञानामुळे, ज्ञान निर्धूत कल्मशः, ज्ञानामुळे आपण आपली कर्मश जी आहेत ती स्वच्छ करून टाकलेली आहेत, धुवून टाकलेली आहेत पूर्णपणे. इकडे कृष्ण इंडिकेट करते परमात्म्यावरती फोकस करणं. मग नंतर काय कृष्ण बोलतोय, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिन. अशी व्यक्ती जी विद्या आणि विनय म्हणजे नॉलेज आणि ह्युमिलिटीनी संपन्न आहे,
अशी व्यक्ती एका ब्राह्मणाला, एका गाईला, एका हत्तीला, एका कुत्र्याला आणि कुत्रा खाणाऱ्याला, चांडाळाला समदर्शीने बघत असते. आणि त्याचं रिझन काय आहे, तर तो त्या प्रत्येक शरीरामध्ये आत्म्याबरोबर परमात्म्याकडे पण बघत असतो. त्याला कळत असतं की हा परमात्मा जो त्याच्या शरीरात आहे तोच परमात्मा माझ्या शरीरात पण आहे, आणि त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांशी रिलेटेड आहोत. त्यामुळे तो भेदभाव करत नाही कोणाच्या ह्याच्यामध्ये. इहैव तैर्जित सर्गो येशाम साम्ये स्थितम मन निर्दोषम ही समम ब्रह्म. ओके, ती व्यक्ती निर्दोष बनते, म्हणजे त्याची सगळी कल्मश धुतल्यानंतर सगळे दोष निघून जातात त्याचे, आणि ब्रह्म म्हणजे अध्यात्म, हा, त्याच्या इक्विव्हॅलंट बनतो तो. इहैव तैर्जित सर्व, म्हणजे हे जे सगळं क्रिएशन आहे, वर्ल्ड आहे, तो जिंकतो. जिंकतो म्हणजे काय जिंकतो तो? तो मन, बुद्धी, अहंकार ह्याच्यामुळे जन्म आणि मृत्यूच्या बंधनावरती तो विजय प्राप्त करतो तो. ठीक आहे. आणि त्यामुळे तो ब्रह्मणी ते स्थित, म्हणजे ब्रह्मामध्ये स्थित होतो. विलीन होतो हा शब्द वापरला नाहीये कृष्णाने. तर बऱ्याच लोकांना एक गैरसमज असतो की मोक्ष मिळणं म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होणं, म्हणजे किंवा कृष्णामध्ये विलीन होणं. तर हे विलीन होणं जी ही प्रक्रिया आहे ही कृष्ण रिजेक्ट करतोय. ओके, बऱ्याच भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये ते रिजेक्ट केलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये कृष्ण बोललाय की जीवभूता ही महाबाहो ममैवांशो जीवलोके जीवभूतम ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन. सनातन ते बोलले इटर्नल आहे. म्हणजे इटर्नल म्हणजे ज्याला कधी बिगिनिंग नाही आणि ज्याला कधी एंड नाही. विलीन जेव्हा आत्मा होतो त्यावेळी त्यांचा समज असतो की आत्मानी त्याची स्वतःची आयडेंटिटी संपवली आहे, पण कृष्ण रिजेक्ट करतो तो. दुसऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण रिजेक्ट करतो ते, की हे जे राजे तुझ्या समोर आहेत ते आधीही होते, आत्ताही आहेत आणि नंतरही असणार. कधी असा काळ नव्हता की कोणत्या ह्याच्यातला राजा नव्हता किंवा नसणार म्हणून. तर कधी आत्मा विलीन होत नाही. आणि एक भक्त जो असतो त्याला अशा प्रकारची मुक्ती, चालोक्य, सार्ष्टी, सामिप्य, हे जे आपण 5 प्रकारचे मुक्ती बघितलेले, त्यापैकी कोणताही मुक्ती त्याला नको असते. का तर त्याला असं काही हवं असतं की कृष्णाची कंटिन्युअस सेवा करायला मिळावी, कुठेही राहिलो तरी, स्वर्गात राहा, पृथ्वीवरती राहा किंवा पाताळात राहा. अशी व्यक्ती जी असते, न प्रहृष्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्य चाप्रियम. हे बोलायला श्लोक थोडे डिफिकल्ट आहेत पण प्रॅक्टिस लागते. कृष्ण काय बोलतोय? प्रियम प्राप्य म्हणजे प्रिय जी गोष्ट आहे ती मिळाल्यावरती, किंवा प्राप्य चाप्रियम, च अप्रियम, अप्रिय गोष्ट प्राप्य झाल्यावरती किंवा प्रिय गोष्ट प्राप्त झाल्यावरती न प्रहृष्येत आणि नो द्विजेत, तो असा हर्षित होत नाही किंवा उद्विग्न पण होत नाही. त्याची स्थिर बुद्धीर असमूढ, म्हणजे बुद्धी त्याची स्थिर असते, मूर्ख नाहीये तो, असमूढ आहे तो. हा, अशा वेळी तो ब्रह्मविद, म्हणजे ब्रह्माचं नॉलेज, अध्यात्माचं नॉलेज त्याला असतं, आणि ब्रह्मणी स्थित, जे त्यांनी 19व्या श्लोकामध्ये पण सांगितलं, तो ब्रह्मामध्ये स्थित असतो तो. बाह्य स्पर्शेश्व सक्तात्मा विंदते आत्मनी यत सुखम. म्हणजे ते जे बाह्य जी इंद्रिय विषय आहेत त्याचे जेव्हा त्याला स्पर्श होतात, तर असक्त आत्मा तो असक्त असतो, म्हणजे त्याला काहीही अटॅचमेंट नसतं. आणि विंदती आत्मनी म्हणजे तो त्याचा उपभोग पण घेण्याच्या करता जात नाही. आणि सब्रह्मयोग युक्त आत्मा, तो असा आत्मा जो पूर्णपणे युक्त आहे योगामध्ये, त्याचं तो सुखम अक्षयम अश्नुते. अक्षय सुख, क्षय म्हणजे काय? क्षय म्हणजे ज्याचा लय होतो, म्हणजे ज्याचं रिडक्शन होतं आणि ग्रॅज्युअली डिमिनिश होतं कम्प्लिटली. अक्षय म्हणजे जे कधी संपत नाही. असं न संपणारं सुख अश्नुते, त्याला उपभोगायला मिळतं. 22वा श्लोक सुद्धा इम्पॉर्टंट आहे, आपण त्याच्यावरती चांगलं डिटेलमध्ये बोललेलो. येही संस्पर्श ज्या भोगा दुःख योनय एवते. ज्यामुळे जेव्हा जेव्हा द मुमेंट संस्पर्श होतो, संस्पर्श कसला? तर इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा, त्यावेळी ज्या भोगा म्हणजे त्याचा जन्म होतो. कसला?
तर भोग जो आहे त्यामुळे दुःख योनय एवते, मग दुःख ज्यातनं मिळणार आहे त्याचा जन्म होतो, तो योनीतनं चालू होतो बाहेर पडायला. पण आद्यंतवंत कौंतेय, एक न तेषु रमते बुध, जो बुध म्हणजे बुद्धिमान व्यक्ती आहे त्याला माहित आहे की हे टेम्पररी आहे, ह्याच्यातनं मला काहीही लॉंग टर्म फायदा नाहीये आणि हे फक्त शरीराच्या लेवलवरती, आत्म्याच्या लेवलवरती नाहीये. त्यामुळे त्या व्यक्तीला बुद्धिमान म्हटलंय. आणि न तेषु रमते म्हणजे तो त्या अशा फालतू गोष्टींमध्ये रमत नाही. का? तर त्याला माहित आहे आद्य आणि अंत, ह्या सुखाला किंवा दुःखाला आदी म्हणजे बिगिनिंग पण आहे आणि अंत म्हणजे एंड पण आहे. त्यामुळे अशी गोष्ट जी अक्षय नाहीये, सुखम अक्षयम अश्नुते, अशी गोष्ट जी अक्षय नाहीये, क्षय होतोय त्याचा, त्या गोष्टीमध्ये तो इंटरेस्ट दाखवत नाही. नंतर शक्नोती हैव यह सोडून, आता एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की बाबा असं कसं शक्य आहे, ह्या जगात मी राहतोय आणि ह्या जगाशी ह्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत, तर मग मी ह्या जगाशी असं डिटॅच कसं राहू शकतो. आणि मला जेव्हा एक अशी एक अर्ज, ओढ निर्माण होईल एखाद्या गोष्टींना संस्पर्श करून त्यांचा आनंद घेण्याचा, तर मग मी ते जर नाही घेतलं तर मी जीवन जगणार आणि कधी पर्यंत करायचं. तर कृष्ण त्याचं उत्तर इकडे देतोय. शक्नोती हैव यह सोडून, तुला जर शक्य असेल तर सोडून म्हणजे टॉलरेट कर. मुद्दामून तो अर्जुनाला शक्य असेल तर बोलतोय, कारण त्याला माहित आहे की तो क्षत्रिय आहे, तर शक्य असेल तर म्हटल्यावरती तो चॅलेंज म्हणून घेईल की मला कसं नाही शक्य, मी तर म्हणजे सगळ्यात ग्रेट योद्धा आहे म्हणून मी शक्य आहे मला, मी काही अचीव करू शकतो. तर टॉलरेट कर, कृष्ण बोलतोय. सोडून कधीपर्यंत? तर प्राक शरीर विमोक्षणात, जोपर्यंत ह्या शरीरात आत्मा आहे, जोपर्यंत तुला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत तुला टॉलरेट केलं पाहिजे. आणि काय टॉलरेट करायचं? तर काम क्रोधोद्भवम वेगम, वेग म्हणजे जे उत्कट इच्छा निर्माण होते त्याला वेग म्हणतात. हे वेग कुठून निर्माण होत आहे? तर काम आणि क्रोध, एक अतिशय वासना जी एक निर्माण होते की मला ही गोष्ट मिळालीच पाहिजे, नाही मिळाली तर माझं पूर्ण जीवन आलटून पालटून जाईल. तर ही वासना, आणि जर मिळाली नाही तर क्रोधातनं उत्पन्न होणारी चीड, जे डिझायर्स आहेत, त्याच्यापासनं आपण स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे शरीराच्या शेवटपर्यंत. आणि जो हे करू शकतो सयुक्त स सुखी नर, ती व्यक्ती सुखी होऊ शकते. योंत सुखोंतरात्म तथांतर ज्योतिरेव यह स योगी ब्रह्म निर्वाणम ब्रह्मभूतोऽधिगच्छति. जो आत्म सुखी होण्याचा प्रयत्न करतोय, जो आत्मतनं सक्रिय आहे पण बाहेरनं तो निष्क्रिय आहे, ओके, आणि तो आत्म्याच्या लेवलवरती सुख मिळवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांनी त्याचं ध्येय पण फक्त आत्मा आणि आत्म्याची तृप्ती, आणि म्हणजे आपण आपण भक्तियोग चालू केल्यावर कळेल की आत्म्याची तृप्ती कशात आहे म्हणून. तो जो हे करू शकतो तो ब्रह्मभूतोऽधिगच्छति, तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो म्हणजे अध्यात्मामध्ये, आणि लवकरच अधिगच्छति, त्याला लवकरच प्राप्त होतं. ठीक आहे. लभंते ब्रह्मनिर्वाणम ऋषय क्षीण कल्मश. ब्रह्मनिर्वाण आणि निर्वाण हे जे बुद्धिस्ट कॉन्सेप्ट आहे त्याच्यामधला डिफरन्स पण आपण बघून घेतलेला. तर क्षीण कल्मश म्हणजे जे इम्प्युरिटीज असतात, कल्मश असतात, ते काढले जातात ते, आणि आपल्याला ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती होते. ब्रह्मनिर्वाण आणि निर्वाण मधला प्रायमरी डिफरन्स म्हणजे निर्वाण म्हणजे मटेरियल स्टेट जे आहे ते लूज करणं, स्वतःची आयडेंटिटी लूज करणं. पण ब्रह्मनिर्वाण म्हणजे फक्त मटेरियल स्टेट लूज करणं नाही, तर स्पिरिच्युअल स्टेट अचीव करणं इज ब्रह्मनिर्वाण. आणि सर्व भूत ही ते रता, तो प्रत्येक प्राणी मात्राच्या हिताची प्रार्थना करत असतो आणि त्याच्याकरता कार्य करत असतो. काम क्रोध विमुक्तानाम यतीनाम यतचेतसाम. यतीनाम म्हणजे हे जे
अशी व्यक्ती असते, संत व्यक्ती जी असते, यतचेतसा म्हणजे स्वतःच्या मनावरती पूर्णपणे तो नियंत्रण ठेवतो. कशापासून नियंत्रण? काम क्रोध विमुक्तानाम, भौतिक इच्छा ज्या काम आणि क्रोधापासून उत्पन्न होतात, अशी व्यक्ती, त्याला काय होतं? अभितो. हा, अभितो ब्रह्मनिर्वाणम, परत ब्रह्मनिर्वाण हा शब्द वापरलाय कृष्णाने. अभितो, अभितो म्हणजे लवकरच आणि निश्चितपणे. जर एखादी व्यक्ती बोलतो ना की बाबा हे काम तू करू शकशील का, आज करू शकशील का, तर तो आपण काय बोलतो? मी प्रयत्न करीन, होईल की नाही माहिती नाही, पण आज नाही झालं तर उद्या करीन. तर म्हणजे काय गॅरंटी नाही त्याच्यामध्ये. बरं, नंतर कोणी जर बोलले की बाबा आजच्या आज झालंच पाहिजे म्हणून वगैरे, तर मग आपण प्रयत्न करून ते करतो. तर इथे कृष्ण काय बोलतोय की मी तुला गॅरंटी पण देतोय हे अचीव होण्याचं, आणि तुला प्रॉमिस देतोय लवकरच होईल ते म्हणून. तर अभितो ब्रह्मनिर्माण वर्तते विदितात्मना, म्हणजे हे जे विदित आत्मा आहेत, जे आत्मसाक्षात्काराच्या लेवलला पोहोचलेले आहेत, ती लोक लवकरच ब्रह्मनिर्वाणाची प्राप्ती करतात ती लोक. आता 27 आणि 28व्या श्लोकामध्ये कृष्णाने 6व्या अध्यायाचा एक आपल्याला सिनॉप्सिस दिलाय. 6वा अध्याय म्हणजे अष्टांग योगाबद्दल कृष्ण सांगतोय. अष्टांग योग अतिशय मोठा, डीप आणि फिलॉसॉफिकल सब्जेक्ट आहे. त्यामुळे कृष्ण फक्त प्रॅक्टिकली स्पीकिंग एक 30-32 श्लोकांबद्दल मध्ये त्याच्याबद्दल सांगतोय तो. तर 32व्या श्लोकामध्ये कृष्ण ध्यान योगाबद्दल सांगणं संपवतो. 33-34व्या मध्ये अर्जुन प्रश्न विचारतो. 35-36व्या मध्ये कृष्ण त्याचं उत्तर देतोय. आणि परत 37-38-39व्या मध्ये अर्जुन टर्निंग पॉइंट और मोस्ट इम्पॉर्टंट टर्निंग पॉइंट ऑफ भगवद्गीता, त्या वळणावरती यावं ह्या दृष्टीने कृष्णाला प्रश्न विचारतो. आणि मग जे कृष्ण उत्तर देतो त्याची लिंक डायरेक्टली भक्ती योगाबरोबर लागते. तर हा जे पहिल्या 32 श्लोकामध्ये जे सांगितलेलं आहे ते अतिशय एलिमेंटरी लेवलचं आहे, बेसिक लेवलचं आहे. त्याचं फक्त सिनॉप्सिस इथे कृष्ण इथे देतोय. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानव समव कृत्वा नासाभ्यंतर चारिणम. आणि कृष्ण काय सांगतोय की बाह्य इंद्रियांपासून स्वतःला कंट्रोल करणं, लांब ठेवणं, दोन भुवयांच्या मध्ये जी जागा असते त्याच्यामध्ये दृष्टी एकत्र करणं, एकाग्र करणं, नंतर जे आपली नाकपुडी असते त्या नाकपुडीच्या टोकाच्या कडे फोकस करणं आणि बघणं, आणि आपलं जे प्राण आणि अपान हे जे वायू असतात त्यांना दोन नाकपुड्यांमध्ये रोखून धरणं, आणि याप्रमाणे मन, इंद्रिय आणि बुद्धी यांना एक कंट्रोल करणं. यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायण. जी व्यक्ती असं करू शकते त्याला मोक्ष प्राप्तीचं ध्येय असतं, तो त्याची प्राप्ती करू शकतो. आणि अशी व्यक्ती विगतेच्छा भय क्रोधो यह सदा मुक्त एवस, इच्छा, भय आणि क्रोध ह्याच्यापासनं तो स्वतःला मुक्त करू शकतो तो, आणि सदैव मुक्त राहू शकतो. आणि फायनली 29व्या श्लोकामध्ये कृष्ण ह्या सगळ्यांचं जे कल्मिनेशन जे आहे, बोलतात ना की ऑल ऑल रोड्स लीड टू रोम वगैरे, तर म्हणजे काय, तर प्रत्येक जो रस्ता आहे तो एका पर्टिक्युलर गोष्टीकडे पोचतोय. तर तसं कृष्ण इथे सांगतोय की तुम्ही कर्मयोग करा, कर्मकांड करा, निष्काम सकाम कर्मयोग, अष्टांग योग, काहीही करा, फायनली भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्व भूतानाम. म्हणजे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की यज्ञ आणि तप केल्यामुळे जे फळ प्राप्त होतं त्या फळाचा अल्टिमेट भोक्ता, परम भोक्ता, किंवा सर्व लोक महेश्वरम, मिनिंग नुसतं ईश्वर नाही तर महेश्वर. कोणाचं? तर लोक महेश्वरम म्हणजे लोकाचा 2 अर्थ होतो की ग्रह जे असतात, प्लॅनेट्स, त्यांना पण लोक म्हटलं जातं.
देवी देवतांना पण लोक म्हटलं जातं आणि हे आपल्यासारखी जी व्यक्ती असतात त्यांना पण लोक म्हटलं जातं. त्या सगळ्यांचा स्वामी महेश्वर. आणि तिसरं म्हणजे सुहृदम सर्व भूतानाम, म्हणजे प्रत्येक प्राणी मात्राचा सुहृद, नॉर्मल मित्र नाही, बंधू पण नाही, तर सुहृद, ज्याचं जो नेहमी इतरांची बेनिफिट करताच कार्य करतो आणि त्याचीच इच्छा ठेवतो. या तिन्ही गोष्टींचा कृष्ण बोलतो मी आहे, ज्ञात्वा माम. आणि अशी व्यक्ती जी कृष्णाला ह्या तिन्ही कॅरेक्टरिस्टिक्स द्वारे ओळखू शकते, त्याला शांती मृच्छती, त्याला परम शांती प्राप्त होऊ शकते. तर हा झाला 5व्या अध्यायाचा एक सिनॉप्सिस झाला. आणि आपण ह्या सगळ्या श्लोकांबद्दल वेगळे वेगळे त्याच्यातले जे शब्द जे आहेत ह्यांचे आपण डिटेलमध्ये स्टडी पण केलेला आपण, आणि कॉन्सेप्ट पण स्टडी केलेला. तर एखादा तुम्हाला कोणता डाऊट असेल तर तुम्ही ते व्हिडिओज परत बघू शकता तुम्ही, किंवा आत्ता तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही आत्ताही विचारू शकता. तुम्ही सांगितलेलं की पहिलं आपण कर्मयोग मार्ग सांगितला, नंतर हळूहळू आपण भक्ती योगाकडे जाऊ, नंतर हो. पुन्हा कृष्ण ज्ञानयोगाबद्दल सांग, पुढे आपण ते बघू. तुम्ही मला वाटतं फ्रॉम 6th अध्याय आपण चालू करू. आय थिंक 6 to 12 की 13th अध्यायापर्यंत भक्ती योग असणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा ज्ञान योग. तर मला प्रश्न असा उठतो की भक्ती योग सर्वश्रेष्ठ आहे, नंतर पुन्हा आपण रिव्हर्स गिअर का घेतो ज्ञान मार्गाकडे? हम्म. मे बरं. बी हा प्रश्न मला पुढे विचारायचा होता, हा. पण मे बी बुक मार्क करून ठेवलाय, पण इफ इट इज रेलिव्हंट तर भक्तियोग 7व्या अध्यायापासून सुरू होतो, 12व्या अध्यायापर्यंत जातो. 6वा अध्याय मध्ये कर्मयोगाबद्दल कृष्ण बोलत नाही, तिकडे फक्त अष्टांग योग बोलतो. आणि कर्मयोग जो आहे तो दुसऱ्याचा पार्शल, तिसरा, चौथा आणि 5वा अशाबद्दल बोलतो. आणि 13व्यापासून जे ज्ञानयोग तो बोलायला सुरू करतो ते 18व्या अध्यायाच्या 53व्या श्लोकापर्यंत बोलतो तो. आणि याचं मेन कारण असं आहे की आपलं हे जे सायन्स आहे, ही फिलॉसॉफी आहे, कृष्णाने सांगितली, ही इमोशन बेस्ड फिलॉसॉफी नाहीये. त्याच्या मागे प्रॉपर सायंटिफिक नॉलेज पण आहे. आणि जर का त्यांनी ज्ञानयोग बद्दल काही सांगितलं नसतं तर आपल्याला टेक्निकल ऍस्पेक्ट आहे तो नीट कळला नसता. तो टेक्निकल ऍस्पेक्ट कळल्यामुळे वी आर एबल टू लिंक द ज्ञान आणि विज्ञान एकत्र. हा, म्हणजे नॉलेज आणि ऍप्लिकेशन ऑफ द नॉलेज विथ रिस्पेक्ट टू द मटेरियल वर्ल्ड, हे आपण करू शकतो त्या ज्ञान योगामुळे. नंतर आपण जेव्हा आपल्या मनात डाऊट्स क्रिएट होतात, ओके, स्पिरिच्युअलिटी बद्दल, तेव्हा आपण त्या ज्ञान योगाद्वारे आपण त्याला आन्सर करू शकतो. जेव्हा कोणाला कन्व्हिन्स करायचं असतं, एका एथिस्टला जर तुम्हाला कन्व्हिन्स करायचं असेल तर तुम्हाला ज्ञानाची आवश्यकता आहे तुम्हाला. तुम्ही सेंटिमेंट्स वरती बोलू नाही शकत. तर ते हे जे ज्ञान आहे ते आपल्याला त्या लेवलला नेऊन ठेवतं तिकडे. तर म्हणून ते तसं आहे. आणि इट इज नॉट अ रिव्हर्स गिअर, इट इज ऑन द सेम पाथ बट अ काइंड ऑफ अ पॅरलल पाथ. त्यामुळे 10व्या अध्यायाच्या 8व्या का 9व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो ददामी बुद्धी योगम तम. तर बुद्धी जी आहे, ज्ञान जे आहे, ते कृष्ण आपल्याला देतो जेव्हा आपण त्याची भक्ती करत राहतो. त्याची सुद्धा आवश्यकता आहे, कारण फाउंडेशन जे आहे, आपण जे भक्ती करतोय कृष्णाची, ही सेंटिमेंट नाहीये, इट इज अ प्रॉपर सायन्स. त्यामुळे 7व्या अध्यायाच्या चॅप्टरचं पण नाव ज्ञान विज्ञान योग आहे. तर सीमा माताजी, तुम्ही मागच्या आठवड्यात प्रश्न विचारलेला, तर इफ आय अंडरस्टँड करेक्टली तुमचा प्रश्न असा होता की जर का कृष्ण इथे आता भगवद्गीतेमध्ये सांगतोय की सगळ्यांनी फक्त माझीच पूजा केली पाहिजे, तर मग लोक देवी देवतांची पूजा का करतात, किंवा लोक पाप कर्म का करतात, किंवा लोक बाकीच्या अशा गोष्टी का करतात जे कृष्णाच्या भक्तीशी रिलेटेड नाहीये, बरोबर? हो हो प्रभूजी. ठीक आहे. तर आता त्याचं दोन प्रकारे उत्तर देऊ शकतो आपण. पहिली गोष्ट म्हणजे एक साधं एक्झाम्पल घेऊया. एक शाळा, एक वर्ग आहे त्याच्यामध्ये, आणि 40 मुलं आहेत. टीचर शिकवते 40 मुलांना. तर जेव्हा टीचर शिकवते त्यावेळी तो कॉन्सेप्ट
ती असं शिकवत नाही की एका मुलाला समजावा आणि दुसऱ्या मुलाला समजू नये. ती कॉन्सेप्ट इन अ वी युझिंग अ कॉमन मेथड ती सगळ्यांना त्याच प्रकारे शिकवते, एकाच वेळी शिकवते. पण तरी सुद्धा त्यातल्या काही मुलांना कळतं आणि काही मुलांना कळत नाही. म्हणजे का असं होतं? कारण प्रत्येकाची अटेन्शन लेवल वेगळी असते, प्रत्येकाची नॉलेज लेवल वेगळी असते, प्रत्येकाचं इन्क्लिनेशन जे असतं असं नॉलेज मिळवण्याचं ही वेगळी वेगळी असते. ज्याच्यामुळे काय होतं, काही लोकांना काही मुलांना ते समजतं, काही मुलांना ते समजत नाही. काही मुलांना जे समजतं त्यांना वेगळ्या वेगळ्या लेवलचं समजतं. काहींना 100% समजेल, काहींना 70% समजेल, काहींना 20% समजेल. सगळं समजेलच असं नाही. तर ह्याच्यामध्ये काय होतं, इथे शिक्षिकेची चूक अशी नाहीये, पण त्यांनी जे इनपुट दिलेलं आहे त्या शिकण्याच्या प्रोसेस करता मुलांनी, त्या इनपुटच्या आधारे त्यांना आउटपुट मिळालेलं आहे. ठीक आहे. नंतर काय होतं की हीच मुलं जेव्हा पुढे जातात त्यावेळी काही मुलांना समजा केमिस्ट्री आवडेल, काही मुलांना बायोलॉजी आवडेल, काही मुलांना इंजिनिअरिंग आवडेल, काही मुलांना कम्प्युटर्स आवडेल. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडेल असं नाहीये आणि प्रत्येकाला एकच गोष्ट आवडेल असंही नाही. प्रत्येकाच्या आवडी-निवडी वेगळ्या असतात, त्याप्रमाणे तो हे करतो. आणि समाजामध्ये अशी वेगळ्या वेगळ्या लेवलची, वेगळ्या वेगळ्या इंटरेस्टची, वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंडची लोक भरपूर असतात. त्याप्रमाणे ते आपापली फील्ड्स चूज करतात आणि आपापल्या फील्ड्समध्ये वेगळ्या वेगळ्या लेवलवरती ते एक्सेल पण करतात. तर जसं हे मटेरियल एज्युकेशनला ऍप्लिकेबल आहे, तसंच ते स्पिरिच्युअल एज्युकेशनला पण ऍप्लिकेबल आहे. तर स्पिरिच्युअल एज्युकेशन मध्ये सुद्धा काही लोक, त्यांना देवावरती विश्वासच नसतो, नास्तिक असतात ते. काही लोकांना देवावरती विश्वास असतो, पण त्यांना वाटत असतं की देव हा एक ऑर्डर सप्लायर आहे, मी त्याला ऑर्डर करणार आणि तो माझ्या ऑर्डर प्रमाणे मला सप्लाय करणार. ती लोक कर्मकांडावरती जास्ती विश्वास ठेवतात. ओके. काही लोकांना वाटतं की देव असू दे नाही तर नसू देत, विश्वासाचा प्रश्न नंतर येतो, पण आत्ता माझ्या पोटाची गरज आहे, ती गरज भागवण्याकरता काहीही करावं लागलं तरी मी करीन. अशी लोक जनरली पाप कर्म करतात. जी लोकांना देव आहे हे माहीत आहे पण त्यांना पाप कर्म करायचं नाही, ती लोक वेदांनी सांगितल्याप्रमाणे ती लोक कर्मकांड करतात. म्हणजे शरीराची गरज भागवायची म्हणून कर्म करायचं. मला माहितीये की गणपती बाप्पा मला खूप पैसा देईल आणि माझ्या भौतिक आयुष्यातले सगळी विघ्न हरण करेल, म्हणून जेव्हा मला विश्वास बसतो त्यावेळी मी जातो गणपती बाप्पाकडे, नमस्कार करणार मी त्याला. जेव्हा त्यांनी माझ्या आयुष्यातल्या अडचणी दूर केल्या आणि आता माझ्या दृष्टीने आता माझ्या आयुष्यात जर काही अडचणी नसतील तर मग मी गणपती बाप्पाला नमस्कार करणं बंद करणार. ही देवाणघेवाण असते. काही लोक त्या लेवलला असतात, काही लोक त्याच्या वरच्या लेवलला असतात. ते बोलतात की नाही, हे माझं कर्तव्य आहे, मी कर्म करणार, देवाची पूजा मी दररोज करणार, देवाने मला काही दिलं तरी मी करणार, नाही दिलं तरी मी करणार, मी माझा नोकरी करणार, माझ्या शरीराचं किंवा माझ्या कुटुंबाचं देखरेख करणार. काही लोक त्याच्याही वरती जातात. ते बोलतात की बाबा कृष्णा, मला काही नकोय तुझ्याकडनं, मला फक्त तुझी भक्ती करायची. आणि ते काही लोक त्या लेवलला जातात. आता होतंय काय, ज्यामुळे की प्रत्येक व्यक्तीनी एका डिफरंट पर्स्पेक्टिव्हनी आणि एक डिफरंट अप्रोच ठेवून कृष्णाला वेगळ्या वेगळ्या प्रकारे अप्रोच करतात. काही लोक अप्रोच करतच नाहीत, काही लोक करतात. जे करतात त्यातले काही डायरेक्टली करतात, काही इनडायरेक्टली करतात. त्यातली काही लोक सेल्फिश पद्धतीने करतात, काही लोक सेल्फलेस पद्धतीने करतात. त्यामुळे काय होतं, बिकॉज प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वेगळ्या लेवलला आहे, त्यामुळे त्याला जे औषध द्यायचं आहे ह्या भवसागरातनं बाहेर काढण्याकरता ते औषध सुद्धा वेगळं होतं. जसं आपण एका डॉक्टरकडे गेलो तर सर्दी खोकल्या करता औषध वेगळं असतं आणि न्यूमोनिया करता औषध वेगळं असतं आणि ब्रॉन्कायल अस्थमा करता औषध वेगळं असतं. बघितलं तर प्रत्येक जो हा आहे जो डिसीज आहे
त्याचं मूळ जे आहे ते सेमच आहे. लंग इन्फेक्शन झालं तर अजून एक वेगळं असेल. तर पॉइंट असा आहे की तुम्ही त्या डिसीजच्या सिरियसनेस लेवलवरती तुम्ही कुठे आहात. तुम्ही जेवढा विचित्र म्हणजे जास्ती डीप असेल डिसीज तेवढं जास्ती स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं. तर कृष्ण काय इथे बोलतोय की जर का तुम्ही मला संपूर्णपणे शरण आलेला आहात, तुम्ही भक्ती करत असाल तुम्ही माझी, तर तुम्हाला स्ट्रॉंग औषधाची गरज नाही, माइल्ड पण चालून जाईल तुम्हाला. पण जर का तुम्ही पाप कर्मात अडकला असाल तर तुम्हाला पनिशमेंट देणं आणि जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवणं एवढं स्ट्रॉंग औषध देण्याची गरज पडते. काही लोकांना भौतिक इच्छा इतक्या सतावतात की त्यांना देव आहे हे माहिती असतं, आणि ही मेजॉरिटी ऑफ अवर टुडेज सोसायटी इज लाईक दॅट, की बाबा आहे, देव आहे, आय कॅनॉट प्रूव्ह मायसेल्फ किंवा इव्हन अदर्स ऑल्सो की देव आहे म्हणून, पण बिकॉज आई वडिलांनी आतापर्यंत शिकवले म्हणून मी मानतो देव आहे म्हणून. पण म्हणून काय मी काय पूर्ण माझं जग सोडणार नाही मी देवाची भक्ती करत बसण्याकरता. मला माझं काम करायचंय, मला म्हणजे शरीराच्या गरजा, फॅमिलीच्या गरजा भागवायच्या, त्याच्याकरता काही करावं लागलं तरी करेन मी. तर ज्यांना त्या गोष्टीमध्ये जास्ती इंटरेस्ट असतो त्यांना कृष्ण मग त्या प्रकारच्या त्याच्या डायरेक्शन वरती ठेवतो. आणि ह्याचं उत्तर कृष्ण आपल्याला 7व्या अध्यायाच्या 20व्या श्लोकापासून 23व्या श्लोकापर्यंत देतो. म्हणून काय होतंय की जशी आपण कृष्णाकडे ज्याप्रमाणे आपण आपली अप्रोच ठेवतो त्याप्रमाणे कृष्ण आपल्याला त्या मार्गावरती राहण्याकरता मदत करतो. म्हणून काय होतं की एखाद्या व्यक्तीला ज्याची भौतिक इच्छा भरपूर असतील त्याला जर सांगितलं की बाबा तू कृष्णाची भक्ती कर, तर तो विचारेल की भक्ती केल्यामुळे काय होईल, माझ्या ह्या भौतिक गरजा आहेत त्या कृष्ण पुरवेल का. तर जर का आपण त्याला सांगितलं नाही, कृष्ण भौतिक गरजा मुद्दामून पुरवत नाही पण तो तुला अजून भक्ती प्राप्त करून देईल, तर तो बोलेल मी त्याचा उपयोग काय आहे, मला मला माझ्या शरीराच्या गरजा भागवणं जास्त इम्पॉर्टंट आहे, भक्तीची आता गरज नाहीये म्हणून. तर मग अशा व्यक्तीला मग कृष्ण स्वतः पर्यंत येण्याकरता मल्टिपल स्टेजेस ठेवून देतो. मग तो देवी देवतांची पूजा करायला लागतो किंवा ढोंगी बाबा साधू वगैरे त्यांच्याकडे जातो वगैरे असं. मग कृष्ण त्याच्यापर्यंत पोहोचण्याकरता त्या मार्गामध्ये थोडे मुद्दामून अडथळे करतो आणि मग त्या व्यक्तीची इंटरेस्ट देवी देवतांची पूजा करण्यामध्ये जास्ती जाते. आणि ज्याला वाटत असतं की बाबा नाही मला कृष्णाव्यतिरिक्त काही नकोय, मग त्याच्याकरता कृष्ण हे डीप नॉलेज भगवद्गीतेचं देतो आणि मग त्याला स्वतःकडे ओढून घेतो. 4थ्या अध्यायामध्ये आपण हा श्लोक शिकलेला आपण, ये यथा माम प्रपद्यते तांस तथैव भजाम्यहम. जो ज्याप्रमाणे मला शरण येतो, ज्याप्रमाणे माझी भक्ती करतो त्याप्रमाणे मी त्याला रिवॉर्ड देतो. तर जेव्हा आता आपण ह्या फोरम मध्ये आलोय, भगवद्गीता शिकतोय, तर आपण स्वतःला अतिशय फॉर्च्युनेट समजलं पाहिजे की आपण ती जी स्टेज आहे की मला भौतिक इच्छा आहेत म्हणून मी कोणाची तरी प्रार्थना पूजा करतोय, त्या स्टेज पासून आपण वरती क्रॉस करून आता आलेलो आहोत की आता आपण कृष्णाला बोलतोय की बाबा भौतिक इच्छा आज आहेत, उद्या नसतील, परवा असतील, परत हे चालूच राहणार आहे, पण मला जास्ती इम्पॉर्टंट आहे तुझी भक्ती करणं, तुझ्याबद्दल ज्ञान मिळवणं. आणि त्या ज्ञानाची सुरुवात आपण आता भगवद्गीतेने केलेली आहे. आता ते तुम्ही प्रश्न विचारला की कृष्ण सगळ्यांना हेच नॉलेज का देत नाही की त्यांनी त्याच्याकडे यावं, तर कृष्ण नॉलेज सगळ्यांना देतो. ती नॉलेज घेण्याची लोकांची इधर एलिजिबिलिटी नसते किंवा इच्छाही नसते, त्यामुळे नॉलेज असून सुद्धा लोक नाकारतात त्याला. म्हणून अशा लोकांना थोडा जास्ती वेळ लागतो कृष्णाकडे पोहोचायला, काही लोक लवकर पोहोचतात. हरे कृष्ण. तर आपण पुढच्या आठवड्यापासून 6वा अध्याय सुरू करू. कोणाला काही प्रश्न उरलाय का? नाही प्रभूजी. बरं, एकच मला सांगायचंय तुम्हाला की जेव्हा आपण भगवद्गीता शिकायला स्टार्ट केली त्यावेळी तुमचं जे अवेअरनेस होतं भगवद्गीतेबद्दल, बऱ्याच लोकांना मी विचारतो की तुम्हाला भगवद्गीतेबद्दल काय माहिती आहे भगवद्गीता शिकण्यापूर्वी.
तर मेजॉरिटी ऑफ द लोक फक्त एकच उत्तर देतात की भगवद्गीतेमध्ये जो संदेश आहे भगवद्गीता की कर्म करा, फळाची चिंता करू नका. तर हे जे संदेश आहे तो किती प्रिमिटिव्ह लेवलचा आहे हे तुम्ही आता 5वा अध्याय शिकल्यावरती तुम्हाला कळत असेल तुम्हाला की तो तर फक्त बेसिक आहे. तो त्याच्या पुढे कृष्ण किती जाऊन पुढे सांगतोय हे तुम्हाला 5वा अध्याय कळेल. 5वा अध्याय तुम्ही जर शिकलात, व्यवस्थित समजलात ना, तर तुम्हाला कर्मयोगावरती तुमच्या मनात उठलेला कोणताही प्रश्न तुम्ही उत्तर देऊ शकता. कोणत्याही व्यक्तीने तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला कर्मा रिलेटेड तर तुम्ही त्याला उत्तर देऊ शकाल तुम्ही. तर जी संकल्पना व्यक्तीची भगवद्गीता शिकण्यापूर्वी कर्मयोगाबद्दल असते ती संकल्पना किती प्रिमिटिव्ह लेवलची आहे, अतिशय फंडामेंटल लेवलची आहे, ते 5वा अध्याय शिकल्यावरती आपल्याला कळून येतं. तर तुम्ही स्वतः मला सांगू शकता की 5वा अध्याय शिकल्यावरती तुम्हाला भगवद्गीतेबद्दल आता किती तुम्हाला एक डीप मध्ये नॉलेज आलेलं आहे, किती कॉन्फिडन्स निर्माण झालाय आणि तुम्हाला तर जाणवत आहे का की भगवद्गीता अशी स्ट्रक्चर्ड मॅनर मध्ये शिकणं हे किती फायद्याचं ठरत आहे. तुम्हाला काय वाटतं? ऑफकोर्स प्रभूजी, तुम्ही जसं म्हटले म्हणजे माझाही तसाच समज होता भगवद्गीता शिकायच्या अगोदर की तो यदा यदा हि धर्मस्य, तो एक फक्त श्लोक म्हणजे भगवद्गीता आहे संपूर्ण आणि त्याचं सार म्हणजे तो श्लोक आहे. पण जसं जसं आपण आता जवळपास 1-1.5 वर्ष झालं असेल आपल्याला शिकून आणि लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड प्रभूजी तुम्हाला की तुम्ही तुमचा आयुष्यातला हा 1 तास काढून आम्हाला देतात आणि त्याच्यामुळे आमच्या पण जीवनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा म्हणजे मी सगळ्यांच्या वतीने बोलू इच्छिते प्रभूजी. आय होप अदर्स डोंट माइंड, पण आमच्या पण जीवनामध्ये जे जे छोटे छोटे चेंजेस येत आहेत त्याच्यामुळे एक म्हणजे हा असा का बोलतो, तो तसा का बोलतो, ही अशी का करते, हे सगळे जे चीप म्हणजे चीप लेवलच्या गोष्टी होत्या त्या टोटली निघून गेल्या आणि जसं सदोदित नाम जप करणं किंवा नैवेद्य दाखवणं किंवा अ, म, अ, अ, म्हणजे चांगला विचार करणं इतरांबद्दल म्हणा किंवा बाकीच्या म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग तर आपण म्हणतच होतो, पण कधी की हे हे मी काम करते तर ह्या व्यक्तीने मला चांगलं म्हणावं किंवा फळाची अपेक्षा न करता, तर ते आपण आता त्याचा मिनिंग कळाला की फळाची अपेक्षा पण का करायची नसते, कारण ते फळ आपल्याला कृष्ण भगवानांना समर्पित करायचं असतं. दॅट वॉज अ सिम्पल ग्रेटेस्ट लेवल ऑफ थॉट म्हणजे कळाला. आणि कसं इंद्रिय वगैरे यांच्यावर पण काबू मिळवणं कसं डिफिकल्ट आहे, आपल्या इच्छा आकांक्षा, आणि आता त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा कळतोय की प्रभूजी की लहानपणापासून मी अशी होती, मग मला त्याचा मिनिंग असा होता, असं थोडं थोडं एक लिंक लागत गेली असं मी माझे एक्सप्रेस करू इच्छिते प्रभूजी. आणि खूप खूप लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड फ्रॉम बॉटम ऑफ ऑल ऑफ अवर हार्ट्स प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणाला काही सांगायचं आहे तुमचा एक्सपिरियन्स वगैरे? प्रभूजी फक्त एवढंच म्हणजे जसं माताजींनी आता सांगितल्याप्रमाणे जे समजलंय की लाईक आधी जसं होतं की डिटॅचमेंट म्हणजे लाईक ना सगळं आपण त्याग करणं म्हणजे काय लाईक गिव्हिंग अप ऑन ऍक्शन. पण आता ह्या अध्यायामध्ये जसं भगवंतांनी समजवलं की इट्स नॉट ओनली जस्ट गिव्हिंग अप ऑन द ऍक्शन, हे आपण कसं म्हणजे लाईक ना कृष्ण कॉन्शियसनेस मध्ये आपण कशा प्रकारे ऍक्शन करावी. नुसतं डिटॅचमेंटचा गैरअर्थ काढून म्हणजे म्हणजे त्यांनी आपली काही प्रगती होणार नाही. तर हे एक महत्वाचं या अध्यायामध्ये शिकायला मिळालं. जय जय. हरे कृष्णा. ठीक आहे, हरे चालेल. कृष्ण. तर खूप छान वाटलं ऐकून. कॉन्फिडेंट म्हणजे फक्त सांगायचं एवढंच आहे की आपण ना फक्त पहिल्या पायरीवरती आलो आहोत. आपण अजून अजून भरपूर लांबचा पल्ला गाठायचा. तर भागवतम वगैरे जेव्हा आपण शिकायला चालू करू ना किंवा चैतन्य चरितामृत मध्ये जर का ह्या जन्मी जाता आलं, जसं डिटेलमध्ये बोलायला मिळालं, तर आपल्याला कळून येईल की भगवद्गीता किती बेसिक लेवलचं सांगते, म्हणून किती बेसिक आहे म्हणून. हा कृष्ण, हा सुहास प्रभू बोला. प्रभूजी एक विचारायचं होतं, हे श्लोक तुम्ही म्हणजे
जे पूर्ण पाठांतर आहेत त्याचं नवल वाटतं मला. मे बी माझं अज्ञान असावं ते. पण हे शक्य कसं असतं? मला साधे 1-2 श्लोक अर्थ कळतो, पण पाठांतर होत नाही. आपण हिंदी गाणी कशी पाठ करतो? एक शब्द बोलून बोलून ऐकून ऐकून ना. तर ह्या पण ते पण तसेच होतात पाठ. आणि या म्हणजे आपल्याला असं वाटतं प्रभू, म्हणजे तुम्ही आता हा विषय काढला म्हणून सांगतो. आपल्याला असं वाटतं की मी प्रयत्न केला, मी श्लोक पाठ केला, मला लक्षात राहिला, मी बोललो, माझी प्रशंसा केली, असं हे सगळं वाटत राहतं. पण ह्या मागे कृष्णाचा हात, इनविजिबल हँड, तो बघता आला पाहिजे आपल्याला. जर का कृष्णाची इच्छा नसेल ना, तर आपण एक श्लोक का एक शब्द पण पाठ नाही होणार. आणि जरी का प्रॅक्टिस करताना आपण पाठ केला, तरी जिकडे लक्षात आला पाहिजे, बोलता आला पाहिजे, तिकडे तो येणारच नाही बाहेर. आणि जर का कृष्णाची इच्छा असेल, तर जसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याकडनं गीता बोलवून घेतली ना, तर ते पण शक्य आहे. त्यामुळे जर का आपण करू शकलो, तर ते आपलं कर्तृत्व नाहीये. न कर्तृत्वम न कर्माणी. आठवते ना 5व्या अध्यायातला 14वा का 5वा 15वा श्लोक होता. हा 14वा श्लोक. आपलं ते कर्तृत्व नाहीये ते, की एखादा श्लोक पाठ झाला, एखादा अध्याय पाठ झाला, आपण प्रोनाऊन्सिएशन चांगलं झालं, त्याचा अर्थ कळला, आपण कोणाला सांगू शकलो वगैरे. हे हे जेव्हा आपल्याला समजतं की हे आपल्या कुवतीच्या बाहेर आहे, आणि जर का जमलं आपल्याला, तर ते कृष्णाच्या इच्छेमुळे आणि मदतीमुळे जमलेलं आहे, हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा कृष्णानी हे जग सोडलं आणि तो परत गेला, त्यानंतर अर्जुनाला कृष्णाने एक टास्क दिलेली, की त्याच्या सगळ्या 16 सहस्त्र बायकांना एका गावातनं दुसऱ्या गावी ट्रान्सपोर्ट करण्याचं. आणि ते जेव्हा तो करत होता, त्यावेळी गाववाले तिकडचे जे लोक होती ना, त्यांनी अर्जुनावरती हल्ला केला. काय त्यांचं शस्त्र होतं? फक्त काठी होती फक्त. आणि त्या काठी अर्जुनासारखा धनुर्धर स्वतःच्या त्या बाण आणि बाणामुळे आणि ॲरोजमुळे असून सुद्धा तो त्यांना स्वतःला आणि या 16 सहस्त्र बायकांना डिफेंड करून होता शकला. ते अटॅक करत होते आणि अर्जुन हरत होता. तेव्हा म्हणजे ते सगळ्या भागवतामध्ये लिहिलेलं आहे, कृष्ण एका इनडायरेक्ट पद्धतीने कृष्णाने सगळ्यांचं प्रोटेक्शन केलं आणि 16 सहस्त्र बायकांना त्यांनी वाचवलं. तर ह्या मुद्दामून इन्सिडेंट घडवून आणलेला कृष्णाने अर्जुनाला इंडिकेट करायला, की तू जे काही युद्ध केलंयस, तू जे काही सर्वश्रेष्ठ धनुर्धर झालाय, ते फक्त माझ्या इच्छेमुळे आणि माझ्या मदतीमुळे झालेलं आहे. तुझं स्वतःचं काहीही कर्तृत्व नाहीये त्याच्यामध्ये. हे खूप महत्वाचं आहे आपल्याला समजणं, की जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावरती चालतो किंवा इव्हन भौतिक मार्गावरती सुद्धा, आपल्याला वाटतं मी इंटेलिजंट आहे, म्हणून मी चांगला प्रोग्राम लिहिला, म्हणून मी चांगला प्रोजेक्ट मॅनेज केला आणि मी इम्प्लिमेंट केला वगैरे. तर ही एका चाइल्डिश लेवलची थॉट प्रोसेस होती. ऍक्च्युअली स्टफ इज, जसं आपण 10व्या अध्यायात शिकू त्यावेळी आपल्याला कळेल की कृष्ण हा बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला सपोर्ट करतोय, नाही तर हे इम्पॉसिबल आहे हे म्हणून. त्यामुळे तुम्हाला जर ते अध्याय किंवा श्लोक लक्षात ठेवायची इच्छा असेल, तर तुम्ही कृष्णाची भक्ती जास्ती चांगली करा. त्याच्यामुळे तुम्हाला हे श्लोक लक्षात राहतील. हरे कृष्ण.